नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या गौरी डिशा यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वांच्याच घरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि ह्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारी रांगोळी कशी काढायची ते आपण आज बघूया। ती साक्षात गणपती बाप्पांची। चला तर मग सुरुवात करूया। हे बघा, मी 4 ते 4 ठिपके मांडून घेतलेले आहेत आणि आता बघूया आपण पुढे। तर हे बघा, मी त्यांचे कानांची ही डिझाईन काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण बनवत आहोत टोप। गणपती बाप्पाचा मुकुट किती सुंदर असतो नाही का? तर ह्या मुकुटाचीच आपण ही डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आहे गणपती बाप्पांची सोंड। आता मी हे काढत आहे गणपती बाप्पांचं पोट आणि याला छान असा आकार देऊन घेत आहे। त्यानंतर ही गणपती बाप्पाची सोंड किती सुरेख आली नाही का? हे बघा। आणि आता आपण खाली त्यांचे पाय, पितांबर याची डिझाईन काढून घेऊया। खूप सोपी आहे काढायला, सहज कोणालाही काढता येईल आणि इतकी पटकन होते काय सांगू तुम्हाला। काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला काढायला। बघा किती बोलता बोलता किती छान गणपती बाप्पा तयार झाले नाही का? आणि आता आपण हाताची डिझाईन बघणार आहोत। हे बघा, मी हातही काढून घेतलेला आहे आणि एका हातात ते गणपती बाप्पांचे लाडके मोदक, त्यांना खूप आवडतात नाही का? खूप प्रिय असतात आणि उकडीचे मोदक तर खूप आवडतात गणपती बाप्पांना। चला तर बघू, आता आपण याच्यानं छान असे कलर भरूया। आपल्या आवडीनुसार गणपती बाप्पांचे छान 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 कलर भरायचे। हे बघा, आता मुकुटाला कलर देऊया आपण केशरी कलरचा। हे बघा किती छान आहे नाही गणपती बाप्पांचे। त्यानंतर हा दुसरा कलर देत आहे मी आता, थोडासा चॉकलेटी कलर। आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही कलर यामध्ये भरू शकता। चला, आता मी जोपर्यंत कलर भरते तोपर्यंत आपण छान गणपती बाप्पांचा एखादा श्लोक म्हणूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वाव। आता गणपती बाप्पांचे आपण सुरेख असे डोळे काढून घेऊया। खूप सोपे आहेत काढायला, तुम्हालाही सहज जमेल काढायला। हे बघा, अशा प्रकारे गणपती बाप्पांचे डोळे पण मी काढून घेतलेले आहेत आणि केशरी रंगांचा त्यांना छान असा तिलक पण लावलेला आहे। दिसतंय की नाही किती गोड आपले बाल गणेशा। हे बघा, ओम गण गणपतये नमो नमः, ओम गण गणपतये नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः। वाव। आणि हे आहे गणपती बाप्पांचं जानवं, हे तुम्ही पांढऱ्या रंगाचंही काढू शकता, हो की नाही? आणि आता आपण गणपती बाप्पांच्या पितांबरला कलर देऊया बरं का। तुम्हाला हवा तो कलर तुम्ही इथं देऊ शकता। मी आता इथे केशरी रंग देत आहे, हो की नाही? छान दिसतंय ना आपले गणपती बाप्पा, किती सुरेख दिसत आहे नाही? आणि हे बघा, हे सोंड आहे ना, मला खूप कन्फ्यूज होत होते, नेमकी इकडून काढू की तिकडून काढू, इकडून काढू की तिकडून काढू। मग मी शेवटी डाव्या बाजूला सोंड काढली बरं का, आणि किती छान आली नाही ती? खूप सुंदर दिसते। आणि हे बघा, बोलता बोलता आपले गणपती बाप्पांची किती छान अशी रांगोळी झाली की नाही तयार। तुम्ही सुद्धा नक्की काढून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर करा।